हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम बॅक टू माय पेज। आज आपण आहे ना लॉरियलचं जे टिंटेड सीरम सीरम फाउंडेशन जे आहे त्याचा रिव्ह्यू करणार आहे इन डिटेलमध्ये। सध्या कुठल्या स्किन टाईप वरती चालेल, याची प्राइस काय आहे किंवा प्राइस वर्दी आहे की नाही आहे, कोणी वापरायचं किंवा जर कुठलं स्किन टाईप असेल तर वापरताना काय काळजी घ्यायची, या सगळ्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यामुळे जर तुम्हाला याबद्दल इन डिटेल व्हिडिओ किंवा इन डिटेल रिव्ह्यू हवा असेल आणि हे तुम्ही वापरू शकता की नाही वापरू शकता हे जर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायला लागेल। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि आपण स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला। जसं मी आत्ता दाखवलं की हे सीरम आहे, सीरम फाउंडेशन आहे, त्यामुळे याची जी कन्सिस्टन्सी आहे ती खूप लिक्विडी आहे आणि याच्यावरती असं मेन्शन केलेलं आहे की 1% हायड्रोलॉनिक ॲसिड आहे आणि हा जो मी शेड घेतलाय ना हा आहे 5 to 6 मीडियम टॅन, पण मला असं वाटतं की हा माझ्यासाठी थोडासा डार्क होऊ शकतो। मी आता टोन बघते तर ते समजून जाते थोडा डार्क होणारच आहे, पण आपण वर्कआउट करूया। फक्त आपल्याला याचं टेक्स्चर कसं आहे, फिनिशिंग कसं देतंय हे पाहायचंय आणि करेक्ट शेड याच्यामध्ये 7 शेड काहीतरी अवेलेबल आहेत आणि मी ऑनलाईनच परचेस केलं होतं। थोडासा टॅन आहे आणि जसं मी जनरली करत जाते की टॅन लुक मला आवडतं, मी फाउंडेशनमध्ये पण थोडंसं टॅन शेड असेल तर मला जास्ती आवडतं, त्यामुळे हे माझ्यासाठी योग्य आहे। आता फक्त ह्याचं टेक्स्चर कसं आहे, ते ॲप्लिकेशन कसं होतं हे आपल्याला पाहायचं आहे। तर आपण ॲप्लिकेशन आहे ना हाताने पण करून पाहणार आहे आणि ब्लेंडरनं पण करून पाहणार आहे, त्यामुळे लेट्स गेट स्टार्टेड। या सीरम फाउंडेशनची जी किंमत आहे ना ती 999 आहे, पण आत्ता नायकावरती जो सेल चालू आहे किंवा आत्ता जे काही सणासुदीसाठी डिस्काउंट्स मिळतात त्याच्यामध्ये तुम्हाला 899ला हे मिळून जाईल। मला 899ला मिळालं होतं आणि ह्याच्यामध्ये ना हायड्रोलॉनिक ॲसिड असल्यामुळे ड्राय स्किनसाठी हे उत्तम काम करेल, कारण जसं क्लेम करते कंपनी की हे हायड्रेशन प्रोव्हाइड करतं आणि प्लस सीरम कन्सिस्टन्सी आहे, म्हणजे याचं कव्हरेज जास्त नाही आहे, अगदी शेअर कव्हरेज आहे। त्यामुळे जर तुम्ही डेली वेअरसाठी एखादं सीरम फाउंडेशन शोधत असाल की ज्याच्यामध्ये मिनिमम कव्हरेज आहे, तुमचं डार्क सर्कल्स वगैरे असेल तर तेही हे कव्हर करेल, त्यामुळे डेली वेअरसाठी हे खूप सुंदर आहेत। ॲक्च्युली फाउंडेशन सिरम्स किंवा सीरम फाउंडेशन्स ही जी कन्सेप्ट आहे ती इनोव्हेटर्स यासाठी केलेली आहे की डेली वेअर जे मेकअप करतात, ज्यांची गरज आहे किंवा तुम्ही तशा फील्डमध्ये काम करता की जिथे तुम्हाला रोज प्रेझेंटेबल राहणं, रोज मेकअप करणं गरजेचं असतं, तिथे तुम्ही या सिरम्सचा किंवा अशा स्किन टिंटचा वापर करू शकता। आता हे आहे हे आपण डिरेक्टली अप्लाय करून बघणार आहे। मी स्किन प्रिपरेशन करून घेतलेलं आहे, त्यासाठी मी वापरलं होतं माझं मॉइश्चरायझर, निव्हिया सॉफ्टचं मॉइश्चरायझर यूज केलं। मी कुठलंही प्रायमर आत्ता यूज केलेलं नाही आहे। मॉइश्चरायझर तर लावणं आपल्याला गरजेचं असतं का, कारण स्किन प्रिपरेशनमध्ये तो एक महत्त्वाचा पार्ट आहे। अर्ध्याच चेहऱ्यावरती ना आपण ॲप्लिकेशन करून पाहूयात, म्हणजे आपल्याला व्यवस्थित समजेल। मला जेवढं वाटत होतं तेवढं हे डार्क नाही आहे, पण एक सांगू खूप लाईट वेट आहे, म्हणजे आपण जसं मॉइश्चरायझर वगैरे अप्लाय करतो ना त्यासारखं हे फील होतं आहे आणि हाताने पण खूप सुंदर असं ब्लेंड झालं आहे। तुम्हाला काय वाटतं? हा माझा काहीच अप्लाय न केलेला फेस आहे। इथे तुम्ही थोडं पाहिलं तर थोडंसं फेअर टोन आहे, मला हे चालणार आहे। आणि अराउंड द माउथ पॅच थोडासा डार्क टोन असल्यामुळे ना हे सुद्धा व्यवस्थित कव्हर केलंय, म्हणजे हे इव्हन टोन दिसतंय। आणि जसं मी सांगितलं की हे खूप शेअर कव्हरेजचं फाउंडेशन आहे, तर तुम्हाला माझे जे पिगमेंटेशन आहेत किंवा तीळ वगैरे आहे ते सी थ्रू आहे। आता आपण चेहऱ्याच्या या बाजूला ना ॲप्लिकेशन करणार आहे, पण हे करणार आहे आपण ब्लेंडरनं। इथे ब्लेंडर मी जो यूज करते तो आहे PSCचा आणि डिरेक्टली आपण ब्लेंड करायला सुरुवात करूया। वाटतं ब्लेंडरपेक्षा पण ना इझी वे हाताने आहे, हाताने खूप पटकन पण होतंय आणि छान सुंदर ब्लेंड होतंय।
आणि एक शाईन चेहऱ्यावरती ॲड केली आहे, किंवा असं म्हणू शकतो आपण थोडंसं हायड्रेटिंग स्किन वाटते, प्लम्पी स्किन वाटते, हेल्दी स्किन दिसते. त्यामुळे जे पर्पज आहे की स्किन टिंट वापरल्यानं किंवा सिरम फाउंडेशन वापरल्यानं तुमच्या स्किनला एक्स्ट्रा हायड्रेशन मिळेल, तर हे तर याच्यानं साध्य होत आहे. पण इथे मला एक गोष्ट मेन्शन करायची आहे, जर तुमची ड्राय स्किन असेल माझ्यासारखी, तर हे पटकन सेट पण झालं, म्हणजे पटकन ॲब्झॉर्ब पण झालं स्किनमध्ये. या उलट जर तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्हाला मे बी सेट व्हायला थोडा वेळ लागू शकतो. म्हणजे थोडा जास्त वेळ तुम्हाला थांबायला लागेल हे ॲप्लिकेशन झाल्यानंतर दुसरं प्रोडक्ट अप्लाय करण्यासाठी. त्यामध्ये जर तुम्ही पावडर सेटिंग वापरली, पावडर सेट करण्यासाठी जर वापरलं, तर हा जो ग्लो दिसतोय हा जाणार आहे, मॅटिफाईंग लुक येणार आहे. आणि जर तुम्ही मॅटिफाईंग लुक अचीव करणार असाल किंवा तसंच प्लॅन असेल, तर तुम्ही याच्यावरती सुद्धा कॉम्पॅक्ट पावडर किंवा ट्रान्सलुसंट पावडर वापरली तर याला सुद्धा व्यवस्थित छान असं मॅटिफाईंग लुक मिळणार आहे. यानंतर ना कॉन्टोर करण्यासाठी मी टिप्सी ब्युटी यानंतर कॉन्टोर करण्यासाठी मी टिप्सी ब्युटीचं कुशनी कॉन्टोर यूज करते. छान हलक्या हलक्या हाताने व्यवस्थित मस्त ब्लेंड करून घ्यायचे. त्यानंतर आपण चेहरा हायलाइट करणार आहे, त्यासाठी मी यूज करणार आहे लॉरियलचं इन्फॅलिबल फुल कव्हरेज एच डी कन्सिलर. याच्यामध्ये जो शेड आहे हा आहे 308 व्हॅनिला. हा खूप जास्त फेअर आहे. चेहऱ्याच्या हाय पॉईंटवरती मी हे कन्सिलर लावून घेतलं. ब्लश म्हणून मी हे जस्ट गोल्डचं पेटल 05 नंबरचं शेड आहे ते यूज करते. आणि याला पण आपण व्यवस्थित ब्लेंड करून घेणार आहे. हे छान असं ब्लेंड करून झालं की यानंतर आपण पावडर सेटिंग करणार आहे. पावडर सेटिंगसाठी मी हुडा ब्युटीची ट्रान्सलुसंट पावडर यूज करणार आहे. जर तुम्ही मेकअप आर्टिस्ट असाल किंवा प्रोफेशनल आर्टिस्ट असाल किंवा कॉन्टेंट क्रिएटर असाल किंवा रेग्युलर बेसिसवर तुम्ही मेकअप करत असाल, तर माझ्या रिकमेंडेशनवरती थोडंसं महाग आहे पण हुडाची ट्रान्सलुसंट पावडर नक्की ट्राय करून पहा. खूप सुंदर फिनिशिंग देतं, खूप सुंदर फाईन पावडर आहे आणि मेकअप पण सेट करतं बट विदाऊट पावडरी लुक देता. लिपलाईन करण्यासाठी ना मी फॉरएव्हर 52ची काजळ पेन्सिल यूज करते. आणि हे अप्लाय करून झालं ना, याच्यावरती मी फक्त आणि फक्त लिप ग्लॉस आज यूज करणार आहे. आज मी लिपस्टिक नाही लावत आहे. आता आपण स्टार्ट करूयात आय मेकअपला. सर्वात अगोदर आपल्याला आयब्रो सेट करून घ्यायचे. त्यासाठी मी नायकाची ओ माय ब्रो जी ब्रो मस्करा आहे ते यूज करते. आता यानंतर एका लाईट ब्राऊन शेडनं ट्रान्झिशन ॲड करून घ्यायचं आपल्याला डोळ्यावरती. आणि हा जो ट्रान्झिशन शेड आहे ना, तोच सेम शेड आपल्याला अप्लाय करून घ्यायचा लोअर लॅश लाईनवरती सुद्धा. आणि यामधला हा जो थोडासा गोल्डन कॉपरिश असा जो शिमरचा शेड आहे तो मी यूज करते आयलिडवरती लावायला. आणि यानंतर आपण ब्राऊन काजळ अप्लाय करतोय.
आणि हेच काजळ फक्त ना कॉर्नरला ठेवायचं आणि बाहेर ओढायचं. स्लाइटली, एकदम स्लाइटली. आणि त्यानंतर आय मेकअप आपल्याला फिनिश करायचा आहे मस्कारा लावून. आणि थोडंसं ना आपण ब्लश ऍड करतोय, कारण मला हा थोडा खूप कमी ब्लश वाटतोय. तर मी इथे आय मॅजिकचं ब्लश पॅलेट यूज करते आणि 2 शेड मिक्स करून मी अप्लाय करणार आहे. आणि हा आहे आजचा फायनल मेकअप लुक. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि मला फायनल कॉल द्यायचा आहे ह्या स्किन टिंटवरती किंवा लॉरियल पॅरेचं इन्फॅलिबल जे सिरम फाउंडेशन आहे त्याच्यावरती. मी फ्रँकली सांगू तर मला हे सिरम आवडलंय, छान आवडलंय. का सांगते, कारण एकतर आहे ना ते खूप स्किन लाईक फिनिशिंग देतं, जसं मी प्रेफर करते की मला लेअर अप करायला किंवा जास्त काय म्हणतो आपण त्याला, हेवी मेकअप लुक नाही शक्यतो आवडत. मी असे फाउंडेशन्स किंवा सिरम्स प्रेफर करते की ज्यातनं माझी स्किन स्किन वाटली पाहिजे आणि तरीही त्याने एक थोडासा शिअरचा सटलचा कव्हरेज पण मिळाला पाहिजे. त्यामुळे फक्त इव्हन टोन व्हायला माझी स्किन मदत होईल आणि याने तसंच काम केलंय. आधी मला लावल्या लावल्या असं वाटलं होतं ना की तो माझा शेड एक टोन डस्की किंवा डल आहे. पण आता जेव्हा तुम्ही फुल मेकअप बघताय तर तुम्हाला दिसत असेल की व्यवस्थित मेकअप झाल्यानंतर खूप छान त्याने कव्हर केलेलं आहे. मे बी याच्यामध्ये अजून जो हा 4 आणि 5 आणि 6 आहे, त्याच्यातला 4 आणि 5 किंवा 3 आणि 4 मीडियम जो आहे ना, तो मी ट्राय करायला पाहिजे. कारण तो माझ्या स्किन टोनला मे बी खूप व्यवस्थित जाईल. पण तरीही असं नाहीये की हा थोडा डस्की आहे तर मी हा वापरणार नाही. मी वापरेल, कारण मला असा टोन किंवा असं क्रिएट झालेलं लुक आहे ना खूप जास्त आवडतं. ब्राऊन सेक्सीचा असं मस्त असं. तर हे माझ्याकडून आहे. अश्विनी अप्रूव्ह आहे. जर तुम्ही माझ्या स्किन टाईपचे, माझ्या स्किन टोनचे असाल तर तुम्हाला, आणि जर माझ्यासारखं थोडंसं ब्राऊन टोनमध्ये मेकअप करायला जास्त आवडत असेल तर तुम्ही नक्कीच याला ट्राय करू शकता. खूप हलका आहे, स्किन लाईक आहे, खूप लाईट वेट आहे. काहीतरी लावलंय, लेअर अप केलंय असं नाही वाटत. आणि आज तरी आपण फुल फेस ग्लॅम केलेलं आहे. याच्यावरती मी नक्कीच डेली वेअरचा मेकअप लुकचं ट्युटोरियल करेल आणि Instagramला पोस्ट करेल. जर तुम्ही Instagramला मला अजून फॉलो केलं नसेल तर Instagramची मी लिंक इकडे मेन्शन करते, तिथेही मला फॉलो करा. कारण जे मोठे व्हिडिओज किंवा फुल साईज व्हिडिओज आपण यूट्यूबला टाकत असतो त्याच्यातलेच मिनी ट्युटोरियल्स असतील, मिनी टिप्स असतील, मी Instagramला टाकत असते. प्लस याचं फोटोज कसं लुक क्रिएट झालं, आउट झालं, हे सुद्धा मी Instagramला टाकत असते. त्यामुळे मला तिकडे पण फॉलो करा. आणि जर तुम्ही अजून यूट्यूबलाच फॉलो नसेल केलं, सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज डू कन्सिडर सबस्क्राईब. कारण तुमचं एक सबस्क्राईबचं बटन किंवा एक काउंट माझ्यासाठी खूप खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि माझ्यासाठी खूप एनर्जी बूस्टिंग काम करतं ते. त्यामुळे जर अजून केलं नसेल तर प्लीज डू कन्सिडर सबस्क्राईब. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मेकअप एन्थुझियास्ट जे काही फ्रेंड सर्कल आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला मदत करा. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, आय लव्ह यू.